जय गजानन. या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग सगळ्या मापांसाठी आहे. आता हा मी तुम्हाला चार्ट दाखवत आहे. यामध्ये उंची 13.5 इंच घेतली आहे, छाती 9 इंच म्हणजे 36, खांदा 5.5, बगल 6, टक पॉइंट 9.5, छातीचा 10वा भाग हे आपण सगळे मेजरमेंट काढून घेतलेले आहेत. आणि तसंच हा मी एक चार्ट तुमच्यासाठी बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला गळा रुंदी, ब्लाऊजची उंची, छाती घडी, छाती, खांदा, बगल, टक पॉइंट, छातीचा 10वा भाग, टक रुंदी ही सगळी मिळणार आहे. म्हणजे एका घडीसाठी लागणारं सगळं तुम्हाला इथे मापं रेडीमेड मिळणार आहेत. हा चार्ट वापरून तुम्ही तुमचं मापाचं ब्लाऊज शिवू शकता. आता आपण 13.5 इंचाची उंची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 इंच फ्रंटच्या मापासाठी आपल्याला मिळवायचे आहेत, प्रिन्सेस कटच्या पफसाठी. आणि तसेच खांदा आपण घेणार आहोत 5.5 इंच आणि बगल घेतलंय आपण इथे 6 इंच. छाती घडी घेतली आहे आपण 36 म्हणजेच त्याचा चौथा भाग 9 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेतली आहे. खालच्या साईडला पण आपण 9 इंच छातीची घडी आणि 1.5 इंच मार्जिन. मी कमरेचं माप मुद्दामून दिलेलं नाहीये की नंतर फिटिंगच्या वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करता येतात. आता बगलसाठी आपण कोपऱ्यामधून 1 इंच आणि त्यापुढे अर्धा इंच म्हणजे टोटल 1.5 इंच डिस्टन्स आहे. पहिलं 1 इंच फ्रंटसाठी आणि बगलच्या इथे साईडने आपण घेतलंय 1.5 इंच आणि मार्जिनच्या फिटिंगच्या इथे अर्धा इंच घेतलंय. हा आकार घेतल्यामुळे बगलला झोळ येत नाही मागच्या भागाला. आता गळा रुंदी आपण घेतली आहे 2.25 आणि गळ्याची उंची आपण घेणार आहोत 6 इंच. 6 इंच ही स्टँडर्ड आहे आणि जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही तुमच्या मापाच्या ब्लाऊजवरून देखील घेऊ शकतात. आणि खालची रुंदी गळ्याची आपण 2.25 घेतली आहे. आता आपण बगलचे आकार देऊन घेणार आहोत. पहिला आपण फ्रंटचा आकार देणार आहोत आणि साईडला जो आपण आकार दिला आहे फिटिंगच्या इथे, त्यामुळे तुम्हाला अजिबात कुठेही जोड मागच्या बाजूनी येणार नाहीये. आणि हे अवश्य हे करायचं आहे. आता गळ्याला आपण 1.5 इंच घेतला आहे कोपऱ्यामधून आणि गोल आकार आपण दिलेला आहे. आता प्रिन्सेस टकसाठी आपण टक पॉइंट घेतलाय 9.5 प्लस 1 इंच आपण शिवण्यामध्ये आपल्याला खांदा आणि खालून जातं खालच्या बाजूचं, म्हणून आपण 10.5 वर टक पॉइंट घेणार आहोत. सगळ्याच टक पॉइंटमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे. जो चार्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करून घ्या. आता इथे आपण टक्सची रुंदी घेणार आहोत छातीचा 10वा भाग. 36चा 10वा भाग येतो 3.6 जो चार्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे. आणि बगलच्या आकाराला आपल्याला हा आकार जोडायचा आहे. खालच्या साईडला देखील आपण छातीचा 10वा भाग घेतला आहे. टक्सची रुंदी आपण घेणार आहोत 2 इंच आणि वरती 1.5 इंच घेऊन हा आकार आपण गोल आकार आपण जोडणार आहोत. आता साईडने आपण 1 इंच वर घेणार आहोत जिथे आपण हुक्स लावतो तिथे, आणि फिटिंगच्या साईडनी पण 1 इंच आपण वर घेतलंय. आणि जेवढी टक्सची रुंदी आहे तेवढंच अंतर आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. आणि साईडनी फ्रंटच्या आकारासाठी अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे. हे घेणं गरजेचं आहे, त्यामुळे ब्लाऊज ओढल्यासारखं होत नाही समोरच्या भागाला. आणि जिथे आपण 1-1 इंच वर घेतलं होतं तो आकार आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडून घेतला आहे. असा आपला आता हा फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपण घेणार आहोत बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग. मागच्या भागासाठी आपली उंची आहे 13 इंच, 13.5 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचे, म्हणजेच झाले आपले 14.5 इंच. मागच्या भागासाठी फक्त 1च इंच मिळवायची आहे, 2 इंचाची आवश्यकता नाहीये आपल्याला.
आणि आता जसं मी कटिंग करतीये त्याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा फ्रंट पार्ट कापून घ्यायचा आहे. आणि फ्रंट पार्टला आपण छातीच्या बाजूने जे अर्धा इंच वाढवलेलं आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि मागच्या भागामधून ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मागच्या भागाला अर्धा इंच वाढवायचं नाहीये. मागच्या गळ्याची उंची आपण घेतलेली आहे. आता ही आपण आधी उंची कट करून घेऊ. 13.5 प्लस 1 इंच 14.5 आणि साईडचे जे 2 इंच एक्स्ट्रा घेतले होते आपण टक्ससाठी फ्रंट पार्टमध्ये ते आता आपण कापून घेतलेले आहे. आता बॅक पार्टसाठी झोळ येऊ नये म्हणून अजून थोडासा पाव इंचाचा आकार आपण इथे आवर्जून घेतलेला आहे आणि हा आपल्याला घ्यायचाच आहे. यामुळे आपल्या इथे घड्या पडणार नाहीये. आता गळ्याची उंची आपण 10 घेतली आहे. खालची रुंदी गळ्याची 3.25 घेतली आहे आणि वर आपण 2.25 आपली गळ्याची रुंदी आहे. आता हे आपण जोडून घेत आहोत आकार आणि परत आपण 1 इंच कोपऱ्यामधनं घेऊन गोल आकार आपण गळ्याचा देणार आहोत. अशा प्रकारे आपण गळ्याचा गोल आकार दिलाय आणि टक्ससाठी आपण घडीच्या बाजूने 4 इंच घेतलेले आहे आणि वरच्या साईडला 4.5 इंचाचा टक्स दिलेला आहे उंचीला आणि रुंदी आपण अर्धा इंच घेतलेली आहे आणि अशा प्रकारे टक्सची मार्किंग आपण करून घेतलेली आहे. आता हा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता फ्रंट पार्टचे आपण मधले पार्ट्स कट करून घेऊ. आता मी आधी पहिल्यांदा फ्रंटचा गळा कट करून घेतेय. त्यानंतर 1 इंच जे आपण वर घेतलं होतं ते डिस्टन्स आपण कट करून घेतोय. हा बगलचा फ्रंटचा आकार आपल्याला कापायचा आहे. अशा प्रकारे आता आपण टक्स कापून घेऊ. आपण उंचीत 2 इंच घेतल्यामुळे टक्स अतिशय आपला जो आहे पफ तो एकदम छान येतो प्रिन्सेस कटचा. कुठेही उचकत नाही आणि कम्फर्टेबल त्याची फिटिंग बसते. आता आपण बाहीची हे घेणार आहोत. बाही उंची ही तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घेता येईल. मी माझ्या याने मी 6 इंचाची घेतली आहे. 5 प्लस 1 इंच पण हे तुमच्या याने घेता येईल तुम्हाला आणि रुंदी घेताना नेहमी घडीमध्ये घ्यायची आहे आणि जेवढी आपली छाती घडी आहे तेवढी रुंदी घ्यायची आहे आणि जर तुम्ही नवीन शिवणारे असाल तर त्यात अर्धा इंच मिळवा आणि वरून 3 इंच आपण खाली घेतले आकार देण्यासाठी. वरची जी रुंदी आहे ती छाती घडी एवढी आणि नवीन असाल तर अर्धा इंच एक्स्ट्रा प्लस वरून 3 इंच घेतल्यावर आपल्याला 1.5 इंच सोडायचंय मार्जिनसाठी आणि आपल्याला इथून अर्धा इंच मध्ये डिस्टन्स घेऊन पाकळी आकार आपल्याला द्यायचा आहे आणि खालच्या बाजूला दंडघेर अधिक 1.5 इंच. जेवढा आपला अर्धा दंडघेर आहे त्याच्यात 1.5 इंच मिळवून हा बाहीचा आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग झालेली आहे. ही अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाही कट करायची सांगितली आहे. याच्यामध्ये कुठेही जास्त किचकट पद्धत आपण वापरलेली नाहीये. जेवढी छाती घडी आहे तेवढीच रुंदी घ्यायची आहे, मार्जिन घ्यायची नाहीये. त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची मार्जिन ऍड केलेली नाहीये. आणि अशा प्रकारे आपले सगळी कटिंग तयार झालेली आहे. फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि स्लीव्ज.
अशा प्रकारे आपली ब्लाऊजची कटिंग इथे पूर्ण झालेली आहे. आता याचं स्टिचिंग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि हा चार्ट तुमच्यासाठी दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला संपूर्ण मेजरमेंट मिळणार आहेत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.